जेवढं होईल तेवढं शांत आपल्या आतमध्ये सखोल शांत आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अंतर्मनामध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। डोळे बंद ठेवायचे, डोळे पूर्ण बंद ठेवा। एक खोल वरती श्वास आतमध्ये घ्यायचा आहे। डीप इनहेल, डीप एक्सहेल। खोल वरती श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि खोल वरती श्वास बाहेर सोडायचा आहे। डोळे बंद राहतील। हळूहळू श्वास जो आपल्या आतमध्ये येत आहे त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करा। श्वास आतमध्ये येतोय, बाहेर जातोय याचं ऑब्झर्वेशन करा। आपल्या श्वास आतमध्ये आल्यानंतर आपल्या नाकामध्ये जाताना श्वास आपल्याला थंड लागतो आणि बाहेर येताना गरम लागतो। तर अशा पद्धतीने श्वासाचं ऑब्झर्वेशन आपल्याला करायचं आहे। श्वास आतमध्ये येत आहे, श्वास बाहेर जात आहे। अशा पद्धतीनं आपल्याला श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही क्रिया करायची आहे। पाठीमागनं पाठीत पटकन आपले पाय रिलॅक्स झालेले आहेत। पायावरील ताण काढून टाकायचा आहे। हळूहळू मनावरील पूर्ण शांत विचार विरहित अवस्था मनातल्या मनामध्ये आपण परत एकदा गायत्री मंत्र म्हणणार आहोत। आपल्या मनातल्या मनामध्ये जप आपण करायचा आहे। ओम भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। गायत्री मंत्रामुळे आपल्या शरीरातून एक प्रकाश शलाका बाहेर पडते व ती सूर्यापर्यंत जाऊन परत आपल्यामध्ये येते। अशा प्रकारचा रिसर्च गायत्री मंत्रावरती आहे। गायत्री मंत्र जगातील सर्वात पॉवरफुल मंत्र आहे। जेवढा जास्त वेळा याचं उच्चारण आपण करू तेवढं आपल्याला त्याचा जास्त फायदा होतो। आपलं मन चंचल असतं, ते एका जागेवर थांबत नाही। शरीर सारखं आपल्याला हलवावंसं वाटतं, हात हलवावेसे वाटतात, पाय हलवावेसे वाटतात आणि शरीर आपलं स्थिर होत नाही आणि त्यामुळे अभ्यासात सुद्धा आपलं मन लागत नाही। अभ्यासात मन लागण्यासाठी रोज गायत्री मंत्राचे कमीत कमी 100 आवर्तन केल्यामुळे मनाची शांतता वाढायला लागते। हळूहळू रोज आपण अशा पद्धतीने मंत्र जर केला तर हळूहळू आपली शांतता, आपलं मन शांत होत जातं। आता शांत मन आपलं निर्विचार झालेलं आहे आणि निर्विचार मनामध्ये आपण कसा अभ्यास करत आहोत, उद्या आपल्याला सुट्टी आहे, कसा आपण अभ्यास करणार आहोत याची रूपरेषा मनातल्या मनामध्ये तयार करा।
करताना मनातल्या मनामध्ये पहा. ताट बस खाली ना मान स्वतःला अभ्यास करताना पहा. तुम्ही घरी गेला आहात आणि छानपैकी अभ्यासाला बसला आहात असं चित्र तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही पहा. जेवढं सघन चित्र तुम्ही डोळ्यासमोर उभं कराल तेवढं ते वास्तवमध्ये यायला लागेल. सद्गमय तमसो मां ज्योतिर्गमय मृत्योर्माम् अमृतं गमय. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. समोर बघा. त्या लाल निळ्याशार समुद्राच्या लाटा हळूहळू तुमच्या पायापर्यंत येत आहेत आणि एवढ्या निरभ्र शांत वातावरण मनाला मोहून टाकणारं आपलं मन जसं जसं शांत होईल तसं तसं त्या शांत वातावरणामध्ये आपण अजून स्वतः विसरून जाऊ. आता आपण परत आपल्या यात्रेला निघणार आहोत. परत आपल्या शरीरावरती हळूहळू यायचंय. स्वतःकडे लक्ष केंद्रित करायचंय. स्वतःच्या श्वासाकडे पाहायचंय. एक खोल वरती श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि खोल वरती श्वास बाहेर सोडायचा आहे.